दरम्यान प्रकाश आबिटकर यांनी नाराजी नाट्यासंदर्भातल्या चर्चा फेटाळलेल्या आहेत। मी नाराज नाही असं प्रकाश आबिटकरांनी म्हटलं। शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे असं आबिटकरांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या हिताचं काम व्हायला पाहिजे असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलेलं आहे। तर शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जबरदस्ती केली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। शक्तीपीठ महामार्ग विकासाला चालना देणारा महामार्ग आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय। त्यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आबिटकर आणि आपले हसन मुश्रीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनी आहेत, परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल। कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे। कोल्हापूरमध्ये जे काही शेतकऱ्यांचा विरोध आहे याच्याबद्दलची वस्तुस्थिती आम्ही कॅबिनेटमध्ये मांडली आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अजूनही काय दुरुस्ती करता येईल त्याच्याबद्दलची विनंती केली। नाराजी नाही, आपली सूचना आपली भूमिका मांडली। रस्ता व्हायलाच पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्याचबरोबर सगळ्यांच्याच हिताचं काम व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी मांडली आणि सीएम साहेबांनी त्याला संमती दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।